रणवीर अलाहाबादी यानंतर आता सारंग साठेचा अतिशय निर्लज्ज हा शो सुद्धा चर्चेत आलेला आहे। कारण सारंग साठेच्या विरोधात मनसे चित्रपट सेना आक्रमक झालेली आहे। मनसे स्टाईलनं पुण्यातील शो बंद पाडणार असल्याचा इशारा मनसे चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रे यांनी दिलेला आहे। फेसबुक पोस्ट करत मनसे चित्रपट सेनेनं सारंग साठेला आता विरोध केलाय आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। स्वतः सारंग साठे आपल्या सोबत आहे सध्या फोन लाईनवरनं। सारंग, स्वागत लोकशाही मराठीमध्ये। आता मनसेच्या चित्रपट सेनेनं इशारा दिलेला आहे अतिशय निर्लज्ज शोच्या बाबतीतला, काय पहिली प्रतिक्रिया आहे सारंग? नाही, हा शो खरं तर आम्ही 2 दिवस आधी स्वतःहून रद्द केला होता जबाबदारीने। कारण आता वातावरण जसं आहे त्याच्यामध्ये असं काहीतरी करणं योग्य नाही। कारण लोकांचं मन पण समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे तो आम्ही स्वतःहूनच 2 दिवस आधी रद्द केला होता। आणि ह्याच्या संदर्भात मनसेचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांच्याशी ऑलरेडी आमचं दुपारीच बोलणं झालेलं आहे। ही सकाळची बातमी होती, ती फक्त आता समहाऊ व्हायरल झाली, असं झालंय। त्यांच्याशी बोलणंही झालेलं आहे। आमचे जे इतर शोज आहेत ते तसेच चालू ठेवणार आहोत। ही जी गोष्ट आहे ती थोडीशी उशिरा आय थिंक मीडियापर्यंत पोहोचली, पण हा शो आम्ही 2 दिवस आधीच रद्द केलेला आहे। बरं सारंग, पण काही अशा ठराविक बाबींवर आक्षेप सुद्धा घेतला जातोय। म्हणजे सोशल मीडियावर सध्या काय चर्चा सुरू आहे काय मी वेगळं सांगायला नको, पण जी सध्या चर्चा सुरू आहे इंडियाज गॉट लेटंट बद्दल जे काही बोललं जात आहे सध्या, आणि आता मराठीतला हा तुमचा सगळ्यांचा शो याबद्दल सुद्धा तितकंच बोललं जात आहे। कुठेतरी यावरनं काय नेमकं शोचा आयोजक म्हणून किंवा या शोच्या अनुषंगानं नेमकं सांगावं वाटतंय लोकांना, व्यासपीठ उपलब्ध आहे? मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे। आता इव्हन आमच्या काही जुन्या चित्रफिती फिरतायत, तर ते खूप पूर्वी लोक जसं बोललेत। आता काय होतं, सेन्सरशिप ही हळूहळू तयार होत जाते कुठल्याही गोष्टीत। कुठल्याही हा मीडिया जो आहे, सोशल मीडिया, आता पौगंड अवस्थेत आहे। मी 7-8 वर्षापूर्वी जे स्टेजवर उभं राहून बोलायचं ते आज मी बोलत नाही, कारण आपल्याला समज येत जाते। आणि त्यामुळे त्या समजुतीतनं आपण सगळेजण एक नवीन तयार करतो। जेव्हा प्रिंट मीडिया आलं तेव्हाही लोक आपापले काय म्हणतात पत्रकारिता आपल्या पद्धतीने करायचे। मग त्याच्यावर एका प्रकारे लोकांनीच काम करायला सुरू केलं की काय बोललं पाहिजे, काय नाही लिहिलं पाहिजे। तर समाज म्हणून आपण आता ह्या सोशल मीडिया या माध्यमातच नवीन आहोत, आणि ती पौगंड अवस्था आहे याची। त्याच्या माध्यमात वेगळ्या प्रकारे वापर होईल, त्यातनं लोक शिकतील आणि पुढे जातील। बरं, पण सारंग, काही गैरसमज सुद्धा या निमित्तानं पसरतायत की काय, एकंदरीत असं वाटतंय? कारण बऱ्याच अनुषंगानं आपण पाहिलं असेल की इंटेन्शन काहीतरी वेगळं असतं, म्हणजे हेतू वेगळा असतो, पण त्याचे पडसाद काहीतरी वेगळ्याच पद्धतीने उमटत असतात। आणि या सातत्यानं सोशल मीडियावर ज्या वेळेला असे पडसाद उमटतात, सेन्सॉरशिपचा मुद्दा सुद्धा काही जण चर्चेला आणतायत, म्हणजे त्याबद्दल सुद्धा बोललं जातंय आता। तर या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? नाही, मला असं वाटतं सगळ्यात पहिलं या देशामध्ये कॉपीराईट इन्फ्रिंजमेंटवर काम झालं पाहिजे। कारण बरेच वेळा काय होतं की एखादी चित्रफित चुकीच्या पद्धतीने वापरली जाते, त्यातले निवडक भाग वापरला जातो। ती कधीची आहे, केव्हाची आहे, त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं गेलंय की नाही हे आपण बघत नाही। तर त्याच्यामुळे आधी पहिलं तर IP राईट्स म्हणजे भरपूर, मी म्हटलं तसं पौगंड अवस्थेत आहे आता सोशल मीडिया आहे। त्याच्यामध्ये फक्त आपण वरवरच्या मुद्द्यांवर बोलत राहतो, त्याच्यामधली जी टेक्निकॅलिटी आहे ती खूप महत्वाची आहे। दुसरं, ती स्पॉन्टॅनियस गोष्ट आहे सोशल मीडिया ही। तर त्याच्यामुळे त्याची स्पॉन्टॅनिटी टिकवून त्याच्यावर कसं काम केलं जाईल हे सगळ्यांनी मिळून विचार करायची गोष्ट आहे। पण सारंग, ज्या वेळेला अमेय खोपकरांसोबत बोलणं झालं त्यावेळेला नेमकं काय बोलणं झालं अमेय खोपकरांशी, आणि ते नेमकं काय म्हणाले? नाही, कारण हा गैरसमजच होता। आमचा शो ज्यांनी बघितला त्यांना माहिती आहे की आम्ही त्याच्यामध्ये प्रोफॅनिटी म्हणजे कुठल्याही प्रकारची आणली नव्हती। आम्ही त्याच्यामध्ये ज्या विषयांवर आपण टॅबू विषय जे आहेत त्या विषयांवर बोललो होतो विनोदाच्या माध्यमातून। तर त्याच्यामुळे त्याचा फॉर्मॅट सिमिलर असल्यामुळे, आणि हा एक किल टोनी नावाचा एक ओरिजिनल शो आहे, त्याच फॉर्मॅटवर हे सगळे शोज बेतलेले आहेत। तर त्या किल टोनी शोचा फॉर्मॅट असल्यामुळे तो कम्पेअर झाला गेला।
पण आम्ही हा स्वतःहून म्हणजे रिस्पॉन्सिबली शो 2 दिवसापूर्वीच रद्द केलाय जेव्हा हे सगळं प्रकरण झालं. हां. पण सारंग आणखीन एक प्रश्न विचारावा वाटतोय. टॅबूसच्या बद्दल ज्या वेळेला बोललं जातं त्यावेळेला काहींना ते रुचत नाही की काय, काहींना ते आवडत नाही की काय असं देखील वाटतं. पण काही जण त्याची स्तुती देखील करतात. म्हणजे दोन्हीही प्रतिक्रिया समोर येतात त्यावेळेला. म्हणजे अनेक तरुण तरुणी अशा आहेत की ज्यांनी हे स्टँडअप कॉमेडीचे शो भाडीपाचे खास करून डोक्यावर सुद्धा घेतलेले आहेत. ते सोशल मीडियावर त्याचे व्ह्यूज किंवा कमेंट्स वाचून त्याची कल्पना सुद्धा येते. पण मग हा विरोधाभास ज्या वेळेला दिसतो त्यावेळेला नेमकं काय वाटतं? तेच तर आपला समाज असाच आहे ना. म्हणजे तो जर का एकसारखाच असता तर मग सगळंच सुखात झालं असतं. समाज कायमच वेगळ्या वेगळ्या विचारधारांचा आहे आणि त्या सगळ्यांना एकत्र घेऊनच विचार केला पाहिजे. कोणाला दुखावलं नाही पाहिजे आणि कोणाचीच अतिगौरव पण नाही केला पाहिजे. दोन्हीचा बॅलन्स साधणं हेच आमचं काम आहे कलाकार म्हणून आणि आम्ही ते करत राहू. सारंग, सेन्सॉरशिप खरंच आवश्यक वाटते या सगळ्यावर? सेल्फ सेन्सरशिप गरजेची वाटते. आपला विचार करून आपल्याला समाज कसा रिॲक्ट करतोय त्याच्यावर विचार करून आपण त्या पद्धतीने आपली पद्धत बदलली पाहिजे. बरं सारंग, तुम्ही जबाबदारपणे स्वतःहून शो 2 दिवसापूर्वी रद्द तर केला. आता पुढे नेमकं काय होणार आहे हे काही कोणी प्रेडिक्ट नाही करू शकणार. पण मग काय नेमकी भूमिका असेल पुढची आता? नाही, माझं असं म्हणणं आहे ह्युमर हा म्हणजे विनोद हा अत्यंत गरजेचा आहे समाजासाठी. ज्या प्रेशर्स मधनं माणूस आलेला असतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्युमर एक्सप्लोर करत राहणं गरजेचं आहे. ते ज्या पद्धतीने आम्हाला एक्सप्लोर करता येईल त्या पद्धतीने आम्ही करत राहू. त्याच्यावर जर कोणाला आक्षेप वाटला तर त्यातला आम्ही संवादातून त्याच्यातनं तोडगा काढायचा प्रयत्न करू. पण विनोद मरून चालणार नाही आणि त्याचबरोबरीने काय म्हणतात सामाजिक भानही असलं पाहिजे. बरं सारंग, इंडियाज गॉट टॅलेंट बद्दल जे सध्या सुरू आहे सगळ्यांनाच आपण ते फॉलो करतो, आपण पाहतो, ऐकतो सोशल मीडियावर आपण सगळेच आहोत. काय नेमकं त्याबद्दल वाटतं जे सध्या सुरू आहे? त्या शोचा मी क्रिएटर नाही त्यामुळे त्याविषयी मी बोलणं योग्य नाही. एक व्ह्यूअर म्हणून किंवा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून तरी सुद्धा मी बोलणार नाही कारण काय तो त्यांची पद्धत आहे. त्यांच्या आणि आमच्या पद्धतीमध्ये खूप फरक आहे. प्रत्येकाची आपली व्यक्त होण्याची पद्धत असते आणि त्याच्यावर कलाकारांनी कलाकाराला जज करू नये. बरं सारंग, काय आवाहन नेमकं करावं असं वाटतंय? राज्यातली जनता पाहतीये लाईव्ह आता. काही नाही, माझं एवढंच मत आहे की जो आमच्या शो बद्दल जे आता हा गदारोळ झाला आहे तर तो गैरसमजातनं झालेला आहे. आम्ही ज्या क्षणी ह्या सगळ्याचं पडसाद उमटतील असं वाटलं तेव्हा जबाबदारीने आम्ही स्वतःहून शो कॅन्सलही केला, आमच्या लोकांना कळवलंही आणि आम्ही नव्याने वेगळ्या पद्धतीने ह्युमरकडे बघू हेही डिक्लेअर केलं. त्यातनं हा गैरसमज झाला कारण काही लोक पोस्ट बघत नाही, सगळ्यांपर्यंतच ती पोस्ट पोचते किंवा आम्ही असं करतोय हे पोचत नाही कधी कधी. त्या गैरसमजातनं झालंय हे सगळं. ठीक आहे सारंग, खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठीशी बोलात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. सारंग साठे होते आपल्यासोबत आणि सारंग साठेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही अत्यंत जबाबदारपणे स्वतःहून हा शो रद्द केलेला आहे आणि 2 दिवसांपूर्वीच हा शो रद्द करण्याचा निर्णय आम्ही जाहीर केलेला होता. मात्र पुनर्विचार आम्ही करणार आहोत आणि पुन्हा एकदा नव्यानं हा शो आम्ही आणणार आहोत. अमेय खोपकर यांच्याशी चर्चा देखील त्यांची झालेली होती आणि या सगळ्या संदर्भात आता पुढे नेमकं काय करायचं हे ते योग्य काय नेमकी परिस्थिती असेल त्या हिशोबानं त्याचा निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.